मला अतिशय मनस्वी आनंद होतोय की बऱ्याच वर्षाच्या नंतर आज नाथसागराचं पाणी सोडण्याची संधी, त्या ठिकाणी जलपूजन करण्याची संधी मला मिळाली. समाधान आणि आनंद यासाठी आहे की बऱ्याच वेळा जायकवाडीच्या संदर्भामध्ये मी टीकेचं लक्ष होतो आणि आज त्याच जलाशयाचं पाणीपूजन करण्याचं मला संधी मिळते. बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं 2022 नंतर, पण मी आता आकडेवारी पाहत होतो मागच्या 50-55 वर्षामध्ये नाथसागर हे फक्त मला वाटतं 14 वेळा 100% भरलं होतं. आज मराठवाड्याच्या करता ही जीवन रेखा आहे. एकूण मला वाटतं 5 ते 6 जिल्ह्यांना या जलाशयाचा फायदा होतो आणि साधारण 2 लाख हेक्टरपर्यंत शेतीला पाणी मिळतं. साधारण 750 गावं जे आहेत, महानगर आहेत किंवा नगरपालिका किंवा खेडी आहेत, यांना या जलाशयातून पाणी पुरवठा होतो. आणि बॅकवॉटरला सुद्धा मग गंगापूर आहे, वैजापूर किंवा नगर जिल्ह्यात अहिल्यानगरमधील शेवगाव, नेवासा या तालुक्यांना त्याचा काही प्रमाणात फायदा होतो. आज हे संपूर्ण सागर धरण भरल्याचं पाहिल्यानंतर अनेक आठवणी समोर येतात. कारण या धरणाच्या निर्मितीला मी साक्षीदार आहे. मला वाटतं साधारण 74-75ला सुरू झालं तर आमच्या बहिणीचं गाव होतं, खिरडी होतं इथे. आणि ते खिरडी गाव ते आम्ही जायचो नाही बहिणीला भेटायला. तर नुकतंच कामाला सुरुवात झाली होती धरणाच्या. तर मोठी मशिनरी आली होती आणि मग ते पाण्याखाली गेलं शेवटी गाव ते. मग त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. आता ते पाथर्डी तालुक्यात त्यांचं पुनर्वसन झालं. त्यावेळी नुकतंच कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मी या पायापासून धरणाचे साक्षीदार आहे. मला वाटतं 74-75 दरम्यान इतका मोठा हा जलाशय माननीय स्वर्गीय आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या अतिशय अथक प्रयत्नातून हे जायकवाडी धरण पूर्ण झालं आणि त्यांचं फार मोठं स्वप्न होतं. मी आताच कोणशीला पाहत होतो, आपले देशाचे तत्कालीन लाडके प्रधानमंत्री ज्यांनी जय जवान जय किसानचा आपला नारा दिला ते स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या शुभास्त्याचं भूमिपूजन झालं. आणि दुसरा प्रसंग आहे की मला वाटतं आपल्या देशाच्या प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिराजी गांधी ज्यावेळी उद्घाटनासाठी आल्या त्यावेळी आमच्या आजोबांचा सत्कार, अमृत महोत्सवी सत्कार त्यावेळी इंदिराजींच्या हस्ते धरणावर झाला. ही मुद्दा मी या लोकांना प्रसंग माहीत नाही म्हणून मला किती भावनिक अटॅचमेंट आहे जागे विषयाची. त्यावेळी चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते. मला वाटतं विजय खताळ पाटील पाटबंधारे मंत्री होते त्यावेळी. आणि मोठा कार्यक्रम त्यावेळी जायकवाडी धरणाच्या उद्घाटनानिमित्तानं आमच्या आजोबांचा सत्कार पद्मश्री विखे पाटलांना झाला. अशा अनेक आठवणी आहेत. ह्या जरी व्यक्तिगत असल्या तरी या धरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक मधल्या काळामध्ये काही समन्वयन पाणी वाटपाच्या कायद्याच्या निमित्तानं अनेक गैरसमज तयार झालेत. त्यातून बऱ्याच वेळा मला टीकेचं धनी व्हावं लागलं. खरं शेवटी पाण्याचा प्रश्न हा सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि म्हणून आमचे वडील स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी जो पश्चिम वाहिन्यांचं पाणी गोदावरीमध्ये आणण्यासाठी जो घाट घातला, अथक प्रयत्न ह्या दोघा लोकांनी केले. आणि मला विशेष करून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. या नदीजोड प्रकल्पाच्या निमित्तानं
हे जे कोकणामध्ये समुद्राकडे वाहून जाणारं पाणी जे आहे 55-60 TMC, हे काम करण्याचं दायित्व त्यांनी माझ्यावर सोपवलं. आणि मला विभाग देताना मला त्यांनी सांगितलं आवर्जून की तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला देतात. त्यामुळे ह्या सगळ्या विषयाची एक भावनिक अटॅचमेंट आहे, म्हणजे की आपल्याला हा पाण्याचा प्रश्न सोडवता येईल. आणि सातत्यानं जायकवाडी धरण असेल किंवा अपस्ट्रीमची धरणं असतील त्याला अतिरिक्त पाणी आपण आणू शकलो तर मला वाटतं याचा मोठा फायदा या संपूर्ण नगर नाशिक बरोबर मराठवाड्याला संपूर्ण होईल. आणि त्या दृष्टीने आमचं काम सुरू आहे. मला वाटतं जायकवाडीच्या दोन्ही कालवे जे आहेत डावे उजवे याची क्षमता मोठी आहे. डाव्या कालव्याची त्यासुद्धा आता पूर्णतः 40-50% त्याचं जवळ गळती होती कालव्यांची. आता आम्ही 100% त्याचं लायनिंगचं काम यावर्षी हाती घेतो. 40% पाणी वाचेल. आम्ही पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क त्या माध्यमातून सगळ्या चाऱ्यांचं काम करतोय की ज्यामुळे पाण्याचा लॉसेस कमी होऊन पाणी आपल्याला अधिकच्या क्षेत्राला देता येईल. अनेक काम करायची आहेत. परंतु आजचा प्रसंग जो आहे मी म्हटल्याप्रमाणे हा धरणाच्या बांधकामापासून मी त्या साक्षीदार आहे. मी ते उदाहरण देतो, मुद्दाम त्याची आठवण मला झाली आज आल्यानंतर. आणि आमचे बहिणीचे शास्त्री बाबासाहेब पाटील नरोडे त्यांचे एक छोटं घर होतं पैठणला. त्यावेळी आम्ही थांबायचो पैठणला त्यांच्याकडे. असं आहे की सातत्यानं नगर असेल किंवा आमचा भाग असेल हा पाण्यासाठी भांडत असतो, परंतु निसर्ग हा याला उत्तर आहे का? आणि ज्या कधी काळी तुमची भूमिका तुमच्या जिल्ह्यासाठी पाणी राहावं म्हणून होती, आज तेच पाणी इथे येऊन सोडण्याची वेळ आली आहे. दोन भूमिका कसं बघता येईल? म्हणून मी म्हटलं की मी कधी कधी असं मला भावनिक मी झालेलं आहे की शेवटी निसर्गाचंच देणं आहे हे. वरून पाऊस पडला तर खाली पाणी येणारच आहे. पण ज्यावेळी पाण्याचं दुर्भिक्ष तयार होतं त्यावेळी जो एक प्रादेशिक वाद निर्माण होतो आणि त्यामध्ये जर प्रत्येकाला आपापल्या भागाचं नेतृत्व करत असतं, आपल्या भागातल्या शेती व्यवस्थेला आपल्या भागातील शेतकऱ्यांचं पाण्याचं संरक्षण त्यांना आपल्याला करता आलं पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा मग ह्या प्रसंगातून बाहेर पडताना आज जेव्हा मी इथं आलो पाणी सोडताना मी मुद्दाम मागच्या काही वर्षाच्या माझ्या आठवणी समोर आल्या. आणि परंतु एक समाधान आहे यांना परमेश्वर कृपेनं पाऊस चांगला झाला वरच्या अपस्ट्रीमला, त्या लवकर जायकवाडी धरण भरलं. जलसंपदा मंत्री म्हणून तुमची अडचण पावसाने दूर केली. तर भविष्यात अशा समन्वयी पाणी वाटपाच्या वादामध्ये प्रत्येक वेळेस नगर नाशिक किंवा संभाजीनगर असा वाद होऊ नये म्हणून कायमस्वरूपीचा टप्पा कुठपर्यंत आला? आता हे जे पाणी आपलं पश्चिम वाहिन्यात जाण्याचं आहे तर सर्वेक्षणाचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. मला वाटतं डिसेंबरपर्यंत त्याचा प्रारूप आराखडा तयार होईल. उल्हास खोऱ्यातून जे पाणी आपल्याला आणायचं आहे इकडे संपूर्ण साधारण प्राथमिक अंदाज त्याला 60,000 कोटी रुपये अपेक्षित आहे खर्च. आम्ही आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना आम्ही विनंती करतोय की हा जो नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे त्यासाठी केंद्र सरकारनं त्याला भरीव मदत करावी. परंतु माननीय देवेंद्रजी आमचे जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी काही वर्षापासून मला वाटतं 2019ला शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी हा ठराव केला होता की आपल्याला हे पश्चिम वाहिन्याचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं. नंतर सरकार बदलली, नंतर काही गोष्टी पुढे गेल्या नाहीत. मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये काही घडलं नाही. परंतु आता पुन्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मला वाटतं ह्या गोष्टीला आता चालना मिळाली आणि सुदैवानं मी माझं भाग्य समजतो की त्यांनी हे काम माझ्याकडे सोपवलं. हा प्रादेशिकवाद तो एक भाग आहे, परंतु नगर नाशिकसह मराठवाड्याला आपल्या जर हे तातडीनं या सगळ्या उपाययोजना करताना पाणी जर गोदावरी खोऱ्यात 60 TMC आणता आलं तर मला वाटतं हे सगळेच प्रश्न आता सुटतील असं माझं मत. आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं आमच्या परमेश्वराच्या कृपेनं मला वाटतं हे काम निश्चितपणे मी पूर्णतेला नेईल असा मला विश्वास आहे. एक प्रकल्प सुरू होता पाठीमागे म्हणजे वॉटर ग्रेड धरणांना पाईपां माध्यमातून जोडणार, त्याचं DPR सुद्धा तयार करण्याचं काम सुरू झालं, मात्र ती सुद्धा ठप्प पडलेलं आहे. मला वाटतं पाणी पुरवठा विभागाच्या वतीने ते ग्रीडचं काम सुरू होतं त्या मराठवाडा वॉटर ग्रीडचं. ते मला म्हणजे मी तर आढावा घेतला नाही कारण ते विभाग माझ्याकडे नसल्यामुळे. पण आता त्याला काय अडचण येईल असं वाटत नाही. बेसिकली काय झालं की पाणी संवर्धनाच्यासाठी किंवा पाणीचं लॉसेस कमी करण्यासाठी आता एवढं तंत्रज्ञान पुढे आलेलं आहे
पारंपरिक पद्धतीने पाणी देताना जो प्रचंड लॉस होतो तो आपल्याला या PDNच्या माध्यमातून किंवा लाईनिंग होते अनेक वर्ष त्या माध्यमातून आपले काम बऱ्यापैकी आपल्याला पाणी संवर्धन करता येईल, पाणी वाचवता येईल. पाणी वापराच्या संदर्भात सुद्धा बरेचदा हे होतं की इकडे पाणी आहे जाळीकवाडीत म्हणून वारेमाप वापर केला जातोय असाही आक्षेप नगर नाशिकने घेतला होता. आता पाणी भरपूर आहे, तुम्ही जलसंपदा मंत्री म्हणून काय सूचना करणार आहात? काय नाही, मी आता अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे सगळ्या पाण्याच्या नियोजनाबद्दलच्या. शेवटी शेतकऱ्यांच्या पाण्याची मागणी आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे, त्यात काही संदेह नाही आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देता आलं पाहिजे, त्याला प्राधान्यच आहे. परंतु जे वॉटर लॉसेस होतात जे आहेत ते आपल्याला पाणी काही ते कमी कसे करता येतील. कारण यंदा आपण इतकं नियोजन इतकं चांगलं केलं आहे. मी स्वतः संभाजीनगरला येऊन जेव्हा बैठक घेतली, पहिल्यांदा जायकवाडीमध्ये उन्हाळ्यात 30% पाणी शिल्लक होतं. आपण पाणी एवढं पाण्याचं एवढं नियोजन करू शकतो. नियोजन उत्तम झालं तर मला वाटत नाही की कुठे प्रकारची अडचण येतील. म्हणजे कोणावर अन्याय करण्याचा अजिबात प्रश्न नाही. आणि परमेश्वर कृपेने ते काम माझ्या हातून होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील मुक्तता करण्यात या निर्णयाचं मी खरं स्वागत करतो. कारण हिंदुत्वाला आतंकवादी ठरवण्याचा जो काही काळामधल्या काळात प्रयत्न झाला, मला वाटतं तो डाव जो होता तो पूर्णतः उधळला गेला. हा निकाल मालेगावचा हा हिंदुत्वाचा विजय आहे. हा तमाम हिंदुत्व विचाराच्या लोकांच्या अस्मितेचा हा विजय, आस्था जी आहे त्याचा विजय आहे. शेवटी पण त्याला बरेच वर्ष गेले, 14 वर्ष मला वाटतं 17 वर्ष गेलेत. अनेक देशभरामध्ये त्या संदर्भात बरेच मतप्रवाह तयार झाले होते, पण आता त्याला पूर्णविराम मिळणार आहे. नाही, आता तो चौकशीचा भाग आहे. जसं की मी काय चौकशी करणार, मी काही त्याच्यात नाही. आता ते त्याच्यामध्ये जो काही आपला आरोपी कोण आहे तो शोध चालू राहील. आमचा मुद्दा फक्त हिंदुत्वाचा विजय झाला हा आमच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. हिंदुत्वाच्या विजयासोबत आरोपीही सापडायला हवे होते असं नाही. नाही, काळाजोगात चौकशी चालूच राहणार आहे. अशी चौकशी कोणतीही चौकशी संपत नाही. आता अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर शेवटी आपण मुंबईच्या घटनेचा जो मुख्य आरोपी होता, जर आपण आता अमेरिकेहून आणलं म्हणतो राणा, तर शेवटी ही प्रक्रिया चालूच राहणार निरंतर. आपण मुख्य आरोपी शोध लागणारच आहे. ज्येष्ठ नेते म्हणून विचारतो, या सगळ्या न्याय प्रणालीमध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की आरोपीच सापडत नाही. म्हणजे आता मुंबई बॉम्ब ब्लास्ट झाले, लोक मेले, कुणी केले माहीत नाही, आरोपी निर्दोष. हे बॉम्ब ब्लास्ट झाले, कुणी केले माहीत नाही, आरोपी निर्दोष. मूळ आरोपी सापडतच नाही आपल्या प्रक्रियेत. असं आहे की आता त्या न्याय व्यवस्थेच्या एकूण कार्यपद्धतीवर आपण टिप्पणी करू शकत नाही, कारण त्याच्या समोर जे पुरावे येतात त्याच्यावर ते निर्णय करतात. परंतु चौकशी करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, मग त्यामध्ये स्थानिक असेल किंवा राज्य असेल किंवा NIA असेल किंवा ज्या अन्य, त्यातून निश्चितपणे मला वाटतं याचा छडा लावला जाईल असा आम्हाला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.